गोल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल होता यावेळेस लेग शिक्षक अगदी बाहेर. संघाची धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय यावेळेस अतिरिक्त धाबेडे मात्र ओहो यावेळेस बैठक स्ट्रोक फॉलिंग स्वीपचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मुन्नाच्या बॅट मधून डीप फाईन लेगच्या दिशेने भावी नगरसेवक चषकाला एक सलामी ठोकणारा खणखणीत चौकार. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अगदी पहिलाच बॉल वाईड होता, त्यानंतर मात्र मुन्नाच्या बॅट मधून आलेला चौकार. 5 षटकांची मॅच इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राईक वरती पुण्याचा बघायच्या वेळेस मुन्ना पिंपळे. याही वेळेस आपण पाहतोय लेग शिक्षक अगदी बाहेर टाकलेला बॉल होता. हाई चेंडू शॉर्ट मिड विकेटला टिपलाय झेल. पहिली विकेट डाऊन. मुन्ना पिंपळे होईल बाद. तर पहिली विकेट डाऊन होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. मुन्ना मात्र नक्कीच चौकार लगावल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की चांगली इनिंग मुन्ना कुठं पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर मात्र तो बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होतील मयूर ढाकोळ. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा तयार असतील नितीन. राऊंड विकेट मात्र मारा. पहिलाच बॉल स्विच इट. अल्टी पलटी गेंदने मारी खलटी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी. यावेळेस मात्र पहिलाच बॉल स्विच इटचा स्ट्रोक मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला मयूर ढाकोळे यांचा. आणि तिथे खेळाडू थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. यावेळेस पुढे सरसवले पावलांचा वापर. टायमिंग झालाय तिथे प्रॉपर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू सीमारेषा बाहेर फरार. हा आलाय पुन्हा एकदा चौकार. हा चेंडू देखील आपण बघतोय इथे मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 14 धावा. पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना गेअर शिफ्ट केलाय धर्मवी प्रदीक्षा भाजे टीमने. मयूर ढाकोळ स्ट्राईक ऑन. आता पुढे सरसावा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न केलाय. निलेश जगीने आपल्या बाईट मध्ये सांगत असताना पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस प्लेअर तो मॅच हा किताब त्याने मिळवला त्यावेळेस आवर्जून त्याने उल्लेख केला की नाही या सीझन मध्ये आम्ही 2 महिन्यांपासून मात्र खऱ्या अर्थाने या सीझनची तयारी करतोय. 2 महिन्यांपासून मात्र आपण पाहतो की आम्ही सरावासाठी तयारी दाखवलेली आहे. आणि असं म्हणतात ना तुम्ही कुठलीही तयारी करता असताना तुम्ही ज्यावेळेस एक वेळा गोष्ट करता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही, परंतु एकच गोष्ट तुम्ही 1000 वेळा केली ना
तर त्या गोष्टीमध्ये मात्र तुम्ही यशस्वी होता. हे देखील एक तितकंच महत्वाची गोष्ट आहे. निलेश ढगे स्ट्राईक ऑन. यावेळेस टप्प्याचा बॉल होता. लिडिंग ए चेंडू हवेमध्ये आणि इथे काय मोठा मासा गळाला. सेलिब्रेशन तो बनता आहे आणि सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. देहूकरांचं मोठी विकेट. निलेश ढगे बाद. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये नितीन, आपण पाहिले गेलं तर त्यांचं ते सेलिब्रेशन होतं. हा कॅच मी म्हणेल तो पकडला नाहीये, तो त्यांच्या हातामध्ये जाऊन बसलाय आणि ते सेलिब्रेशन ते मैदानामध्ये जोश होता. जोश का होऊ नये, कारण निलेश ढगेचा कॅच आहे, निलेश ढगेची विकेट आहे आणि त्यांनी मनसोक्त आपण पाहिलेलं तर तो आनंद आपल्याला बघायला मिळाला त्यांचा. कारण यावर्षी आम्ही देखील नवीन आहोत, परंतु आम्ही पण काही आताच उतरलेलो आहोत. आम्ही पण देखील तयारी करूनच आलेलो आहोत. हे दोन्ही संघ मात्र सांगतायत इथे. आघाडीची दोन्ही बॅटर्स इथे डगआउटच्या आश्रयाला मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एक षटकाचा खेळ इथे मात्र संपलेला आहे आणि पहिले षटक मी म्हणेल जरी 15 आले असेल परंतु नितीनच्या खात्यामध्ये षटक राहिलं, कारण दोन महत्वाचे आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. स्पीडअप करा टीम. 5 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटाचा वेळ आहे 4 षटक तुम्हाला संपवण्यासाठी. बोलो तयार राऊंड द विकेट. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल, शॉर्ट फॅडलीच्या डोक्यावरून चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा चेंडू मात्र आलेल्या चौकार आहे. तर मैदानामध्ये आपल्याला बघायचंय पुन्हा एकदा. यावेळेस तुषार भोसले गोलंदाजीसाठी मात्र वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येत असताना पहिल्याच बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात चेंडू खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. लास्ट मोमेंट आपण पाहतोय चेंडू थोडासा बाउन्स घेतला. एक सिंगल इथे आली आणि एका सिंगल संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. डबल कव्हर 20 धावा. विकास आहे आता गोलंदाजीसाठी. कारण एक नवीन टीम आहे, आपण पाहतोय नवीन टीम आपण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनला या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर हे सगळे संघ मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन ज्या प्रकारे आपण पाहतोय सध्या ह्याच्या शिखरावरती आहेत. कारण या सीझन मध्ये जवळपास 50च्या घरामध्ये अनेक संघ मात्र यावर्षी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये रजिस्टर झालेत. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय आणि विक्रांतच्या बॅट मधून एक जबरदस्त तडाखा, कडक डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले गेले तर षटकार पहिल्याच बॉलवरती विक्रांतने मात्र ठोकलाय. अकुटप्पाचा बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू झालाय गुल, सिक्सर. एक सिक्सर मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार विक्रांतच्या बॅट मधून इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत. ते सांगत असतील विक्रांत जरूर आमचा टॉप ऑर्डर आज ढासळला असेल, परंतु जबाबदारी माझ्याही खांद्यावरती आहे. हम भी कुछ कम नाहीये विक्रांत. आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. सावधरित्या यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. आणि विक्रांत आपण पाहिलं या सीझन मध्ये जरूर हे नाव नवीन असेल, परंतु विक्रांत मध्ये जी क्षमता आहे ना त्याने ती क्षमता दाखवली आहे. 32 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघतोय. षटक क्रमांक अगदी मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक जे प्रगती पथावरती असताना
पुढे एकदा मोठा स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये तैनात सिंगल तरी ते घेतली दुसरा धावेचा प्रयत्न होणार का नाहीये एका धावेवरती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आता समाधान मानावं लागते एक धावे ती आलेली आहे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर विक्रांत मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल 33 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय 2 फलंदाज बाद असताना कुठेतरी वाटलं होतं की निलेश ढगे बाद झाल्यानंतर एक मोठी इनिंग किंवा एक मोठं धावफलक आपल्याला बघायला मिळणार की नाही प्रश्न जे बरेचसे चिन्ह उभे होते ना या प्रश्नांवरती उत्तर म्हणून मात्र दोन्ही फलंदाज आपला खेळ ते दाखवत आहेत स्ट्राईक वरती पुण्यात बघायचं यावेळेस आता मात्र विक्रांत गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय बनवता मैदानाच्या मध्ये यावेळेस तयार असतील अतुल ओ यावेळेस मोठा स्ट्रोक चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाइनलीचे खेळाडू ओहो श्रीकांत होते चेंडूच्या खाली मी म्हणेल एवढा सोपा कॅच होता एवढं जागेचं मुवमेंट देखील आपण पाहिलं ते एवढं फार नव्हतं जागेवरती उभे होते शेवटच्या क्षणी चेंडूच्या समोर हात फैलावले त्यांनी परंतु लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय चेंडूने अक्षरशः तिथे माती खाल्ली कॅच ड्रॉप केला इथे जो विक्रांतचे मात्र षटकार खेळले त्या विक्रांतचा मात्र इथे क्रॅच इथे ड्रॉप होतोय 34 धावा धावफलकावरती अतुलने ज्या प्रकारचं खऱ्या अर्थानं जी गोलंदाजीचं आपण पाहतोय कंट्रोल आपल्या स्वतःवरच दाखवलंय ना ते कौतुकास्पद आहे अतुल पुण्यात तयार स्विचचा फटका खेळायचा होता आणि यावेळेस दांडी 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 गुल विकेट थँक्यू डीजे अतुल मात्र सांगत असेल ज्या प्रकारचा बॉल त्याने मात्र हाताळला ना तोही सांगत असेल किस्मत भी अक्सर बहादुरों का साथ देती है जरी कॅच ड्रॉप झाला असेल परंतु पुढच्या चेंडूवरती मी बाद करण्याची क्षमता ठेवतो आणि अतुलने काय जबरदस्त मात्र कमबॅक करून मात्र टाकलेला चेंडू विकेट आली आहे 34 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 50 षटकार 117 चौकार खेळलेले आहे षटकारांची संख्या जर आपण पाहिली तर अगदी अर्ध्यावर आहे कारण या सीझन मध्ये आपण पाहिले तर मला वाटतं आपण पाहतो ना की आम्ही सर सीझनची सुरुवात आहे बरेचसे खेळाडू सरावामध्ये नाहीयेत बरेचसे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला नाहीये या बऱ्याचशा गोष्टी त्या गोष्टींना कारणीभूत असतात नवीन बॅटर बघायचे नवीन दाखले ते होतील यात्रिक बोला तयार यात्रिक साठी हा चेंडूचा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय येईल अतिरिक्त धाव 35 धावा क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडीशी नजर टाकूयात स्क्वेअर लेग आहे शॉर्ट फाईन लेग आहे शॉर्ट थर्ड मॅन आहे हलक्यात लेट कट आणि इथे काय ओ पुन्हा एकदा मैदानामध्ये श्रीकांत कडे इतका वेळ होता मला वाटतं तो घरी जाऊन नाश्ता करून 15-20 मिनिटाची झोप जरी काढली असती ना तरी त्याने बाद केला असता इतका वेळ त्याच्याकडे होता थोडीशी घाई झाली गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायच्या वेळेस त्याने चेंडू हातामध्ये तिथे देणं गरजेचं होतं हाही चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय पुढे एकदा हलक्या हाताने चेंडू सन्मानपूर्वक खेळलाय सिंगल तरी इथे आली आहे आणि तिथे बघायचं एकाच धावेवरती समाधान आहे एक धाव इथे आली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 36 चला लहान मुलांनी मैदानाच्या बाहेर जायचंय छोटू 36 गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर तयार ओ यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये मनगटाच्या साह्याने वळवलेला फ्लिक केलाय बॉलला मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅट आपण पाहतोय हाताच्या अगदी हातामध्ये रोल होताना पाहायला मिळाली फोल्ड होताना पाहायला मिळाली अजूनही मला वाटतं एक चेंडू शिल्लक असावा सर एक चेंडू शिल्लक आहे
कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर एक विकेट देखील आहे, त्यानंतर डॉट आहे आणि 2 सिंगल आलेले आहेत. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 सिंगल. आमचे स्वप्नील सर मात्र खूप विजय सर खूप चांगलं अपडेट देत आहेत. गोलंदाज तयार, पुढे येतात, पुढे सरसावलेत. यावेळेस बघायचं पावलांचा वापर केला जाईल. लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू आहेत, व्ही शेप मध्ये चेंडू खेळलाय, सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव आली. अतुलचं या षटकामध्ये देखील पुन्हा एकदा ज्या प्रकारचं कमबॅक राहिलंय, कौतुकास्पद आहे गोलंदाजी. 38 धावा धापलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकं संपली आहेत. स्पीडअप करा टीम. अतुल आपण पाहतोय खूप खऱ्या अर्थानं 2 षटकं त्यांनी हाताळली. 2 षटकांमध्ये खूप चांगला स्पेल अतुल यांचा राहिला. विकेट घेण्यामध्ये ते यशस्वी राहिले. या मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर इंद्रायणी 11 देवगाव टीम कडून मात्र थोड्याशा चुका ज्या होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 38 धावा आहेत. 4थं षटक असेल आणि आता 4थं षटक मैदानामध्ये घेऊन येईल तो तुषार. मोठा स्ट्रोक, यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आले चेंडूच्या खाली. खूप चांगलं जजमेंट इथे दाखवलंय या फिल्डरने. विकासने टिपलाय झेल, फलंदाज होईल यात्रिक बाद. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विकासने खूप चांगलं जजमेंट दाखवत असताना मात्र टिपलेला हा कॅच, टिपलेला हा झेल. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर गणेश तिकोणे. स्लॉग ओव्हरच्या षटकांसाठी मात्र गणेश यांची नेहमीच ओळख राहिलेली. आज बघायचंय जबाबदारी आहे त्यांच्याही खांद्यावरती आणि ती जबाबदारी कशा प्रकारे आज ती घेतील हे देखील मैदानामध्ये आज बघावं लागणार आहे. पहिलाच बॉल होता यावेळेस गणेश यांच्यासाठी थोडासा वेग जरूर होता, परंतु धावेसाठी मात्र तिथे विक्रांत तयार नव्हता. हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे डॉट असेल, धापलं किती स्थिर आहे. 38 धावा, 4थं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तुषार भोसले, अगदी ओव्हर द विकेट. मोठा स्ट्रोक, यावेळेस बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी डॉट आलेला आहे. धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय हाताळले तुषार भोसलेने. एकही धाव खर्च केली नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेटही मिळवलेले आहे. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी आणि त्यांच्या विरोधामध्ये सनीता दापसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. 39 धावाच्या धाफलकावरती आहेत. तुषार पुण्याचा तयार. पुन्हा एकदा यावेळेस खूप चांगला चेंडू होता. तुषार आपण पाहिलेलं तर फार हुशारीने इथे गोलंदाजी करतोय. जरूर वेग नाहीये तुषारकडे, परंतु आपण जर पाहिले गेले तर लेग बायच्या रूपाने आलेली सिंगल. फलकावरती 40 धावाच्या स्कोरबोर्ड वरती पुढे एकदा बघायचं यावेळेस विक्रांत स्ट्राईक ऑन आता मात्र तयार असणार आहे. तुषारचा पुढचा बॉल.
मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. लास्ट मोमेंटला आपण पाहतोय यावेळेस फिंगर रोल केले. धीम्या गतीचा चेंडू हाताळलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संघाची धाव संख्या मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. धाबलकावरती 40 धावा आहेत. इथे इंद्रायणी 11 देवकर देखील विचार करत असतील आणि सांगतही असतील आम्हाला कोणी हलक्यात घेण्याचा प्रयत्नही करू नका आता. कारण पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा आम्ही खेळ दाखवलाय ना, याही मॅच मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. ओ मोठा स्ट्रोक मिड विकेटला खेळाडू आहे तिथे. याही खेळाडूचं खूप चांगलं जजमेंट. टिपलाय झेल आणि संपलाय विक्रांतचा खेळ. विकेट. आता जर आपण पाहायला गेले तर इथे विकेट येताना बघायला मिळणार आहे. विकेट आली आहे. 40 धावा धाबलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5वं षटक आणि 5वं षटक इथे मैदानामध्ये बघायचे कोडाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. आतापर्यंत इंद्रायणी 11 देऊ टीमने आपण पाहतोय ज्या प्रकारच्या कंट्रोल या मॅच या इनिंग मध्ये ठेवलेले आहे. बॅट्समन वरती फलंदाजांवरती कंट्रोल ठेवलेले आहे. तर नवीन गोलंदाज आणि मैदानामध्ये आपण पाहतोय श्रीकांत. नवीन बॅटर मयूर. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. मयूर चिवे. आज बघायचं आहे मयूरला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं इथे मैदानाच्या मध्ये केलं जाणार का हे देखील आता पाहावं लागेल. 41 धावा आहेत. 5 फलंदाज मैदानामध्ये बाद असताना प्रवीण तयार. यावेळेस समोर टाकलाय बॉलला. फक्त बॅटचा फेस ओपन केला. साइड स्क्रीन वरती चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच तिथे खूप चांगलं बॅकअप होतं. कृष्णाने मात्र चेंडूला अडवलाय आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये घेतलेल्या 2 धावा. गणेश आपण पाहतो नक्कीच डगआउट कडे पाहत असताना मात्र टीम सांगत असेल, निले ढगे सांगत असेल की फायटिंग टार्गेट कडे तुम्हाला पोहोचायचं आहे. इथे तुम्हाला फायटिंग टार्गेट उभं करावंच लागेल. ओहो यावेळेस काय जबरदस्त मैदानामध्ये प्रवीणचा फुल टॉस इंड होता. मयूर साठी जणू काही दिवाळीचा बोनस होता. स्वीकारता आला नाहीये. क्लीन बोल्ड विकेट. थँक्यू डीजे. आणि आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडू हाताळला. फुलटॉस चेंडू होता मयूर चिवेसाठी. फुलटॉस चेंडू पाहिल्यानंतर मयूरच्या मनामध्ये लाडू फुटले असतील की हा चेंडू कुठे कुठे मारावा आपण, परंतु चेंडू कुठेच मारता आला नाही. चेंडूने थेट एष्ट्यांचा वेध घेतलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बघायच्या वेळेस इथे दाखल होतील. आर्यन. दफलकावरती बघायचे 43 धावा आहेत. लोअर फुल टॉस अगदी हलक्या मात्र आडव्या बॅटने चेंडू इथे खेळून काढलाय. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचाही प्रयत्न झालाय. 2 धावा इथे यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आकार बदलते. 45 धावा आहेत. चला यानंतर होणारी मॅच राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या पुढे सरसावलेत. यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. आर्यन तिकोणे लेट आले पण थेट इथे मोठा फटका दाखवलाय षटकार.
बोला. बॉल. टॉस या क्षणी केला जातोय. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढे ससावत पुढे चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न ते केलाय. शॉर्ट मिड विकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वाह वाह, फेकी जबरदस्त आहे. कौतुक करावं लागेल त्या अशोक यांचं. विकेट देखील आपण पाहतोय तर मैदानामध्ये असेल आर्यनची. पहिला डाव इथे संपलेला आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये आता 52 धावा आहेत. 53 धाव्यांचं आव्हान निश्चितप्रमाणे असेल इंद्रायणी 11 देवगाव टीम पुढे. आणि बघायचं आहे 53 धावेचं आव्हान कशा प्रकारे आता पूर्ण केलं जाणार किंवा सरपंच संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाजे संघाकडून ह्या धावा रोखल्या जाणार. चला यानंतरची देखील आपण मॅच टॉस झालेला आहे. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिले गेले तर असेल सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे. या दोन टीम मध्ये यानंतरची होणारी मॅच. इंदोरी टीमने मात्र टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन टीमला. चला बॅट्समन जरा देवगाव टीम आघाडीचे दोन्ही फलंदाजांना विनंती आहे मैदानामध्ये आपण लगेच ताबा घ्यायचा आहे. पहिल्या डाव इथे संपलेला आहे. 52 झालेले आहेत. 53 आता मात्र ज्या बनवायच्या आहेत आणि या 53 धाव्यांचा पाठलाग बघायचे कशा प्रकारे इथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. तर मॅच आपण बघतोय इथे मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे सुरू होतीये. एकंदरीत पाहिले गेले तर संघर्ष याही मॅच मध्ये आपल्याला बघायचा आहे. याही मॅच मध्ये आपल्याला संघर्ष बघावा लागणार आहे. कारण सरपंच संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला संघ नाहीये. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेले तर इंद्रायणी 11 देवगावची टीम ही टीम एक वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये एक वेगळ्या लय मध्ये आपण बघतो. या सकाळपासून मात्र या मैदानावरती खेळतीये. भविनगर सेवक चषकाचं हे देखणं आयोजन देखणं पर्व आपण या सीझन मध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये आपण पाहिले गेले तर या देहरोडच्या नगरीमध्ये उमेश नायडू, साजिदभाई तांबोळे, संभाजीभाऊ थेऊरकर यांची संकल्पना जर आपण पाहिले गेले तर मी म्हणेल जेवढे काही हे जे फ्लेक्स लागलेले आहेत जवळपास जणू काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर
हे सगळे भावी नगरसेवक म्हणूनच आपल्या समोर आहेत. गोलंदाजीसाठी जाऊया मॅच कडे. पुढे मी तुम्हाला सामन्याकडे घेऊन जाईल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय निलेश ढगे. समोर मात्र बघायचं आघाडीचे दोन्ही बॅटर्स. एका बाजूला असेल तुषार आणि नॉन स्ट्राईक असेल प्रेम. आघाडीची जोडी इथे मैदानामध्ये दाखल झालेली आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात होईल. पहिला बॉल निलेश ढगे यांचा राऊंड द विकेट आणि पहिला चेंडू अगदी सावधरित्या यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल होता. मनगटाच्या साह्याने वळवल्या बॉलला. शॉट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल तरी ते घेतली. दुसऱ्या धावेचा तर प्रयत्न करणार नाहीयेत. संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये. एका धाब्याने संघाचा स्त्रीगणेश उघडला जाईल. संघाचं खातं इथे उघडलं जाईल. ओ स्विच इट करायचा प्रयत्न इथे जरूर होता मैदानाच्या आतमध्ये प्रेमचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. मला वाटतं प्रत्येक खेळाडूने खेळताना आता हे क्रिकेटचा बेसिक नियम सांगण्याची मला वाटतं गरज नाहीये, तरी देखील सांगतो की सेफ्टी कार्ड कंपल्सरी आपण सगळ्यांनी आता परिधान केलेच पाहिजेत. निलेश ढगेसाठी आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न करणं खऱ्या अर्थानं. त्यासाठी देखील तुमच्याकडे प्रचंड मोठा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं पाहिजे. प्रेम पुण्यात बघायचं यावेळेस स्ट्राईक ऑन तयार. पुढे एकदा स्विच इट करायचा होता. यावेळेस मात्र पुढे एकदा शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न मला वाटतं. आणि निलेश ढगे सांगत असेल प्रेम तुम्ही असे दिवसभर जरी मला स्ट्रोक खेळत राहिले ना तर मला वाटतं एखादा स्ट्रोक मी बघतो मिडल होऊ देईल. कारण निलेश ढगे यांच्याकडे एक फार मोठा अनुभव आहे. आज आपण पाहिले गेले तर कित्येक स्पर्धा निलेश ढगेने मात्र आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या भूमिकेमध्ये संघाला जिंकून दिलेले आहेत. समोर पुण्यात बघायचे प्रेम. ओहो यावेळेस समोर तडाखा दिलाय. जसा आवाज आला ना प्रेमने आपली जागाही सोडली नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग ऑन मध्ये खणखणीत षटकार. डीजे 7 धावा 7 रन. प्रेमने मात्र सांगितलं 2 रिव्हर्सचे स्ट्रोक खेळले अपयशी राहिलो, परंतु माझी स्ट्रेंथ माझी ताकद ही मात्र मी दाखवली. आता निलेश ढगेला षटकार तर खेळलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केला जाईल. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, डीप मध्ये खेळाडू आहे, डीप पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये बघायचे लीडिंग एज धावेसाठी इथे बघायचे नकार कळवला जाईल. प्रयत्न मात्र नक्की निलेश सांगतात की तुम्ही हे प्रयत्न केले पाहिजेत, कारण आपल्याकडे कमी धावसंख्या आपल्याकडे आहे. कमी धावसंख्येमध्ये आपण फाईट इथे करतोय, परंतु धाव इथे मात्र कुठल्या प्रकारची मिळालेली नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर मैदानाच्या आतमध्ये आज संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनही मात्र खऱ्या अर्थानं प्रेमला करावं लागेल. आज तुम्हाला कोणी ओळखत नाही, परंतु उद्या हे सगळे टेनिस क्रिकेट तुमच्या खेळाने तुम्हाला ओळखेल, परंतु तसं कर्तृत्व तुम्हाला दाखवायचं आहे. याही वेळेस अगदी नाकाच्या कालून काढलेला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी आमच्या आनंद चव्हाण सरांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगाव टीम संघाची धावसंख्या 7. सात धावा डबल कव्हरती षटक क्रमांक पहिलं एक षटकार आल्यानंतर देखील आपण पाहतो निलेश ढगेने डॉट चेंडूचा मात्र वर्षाव इथे केला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव मात्र पुढे इथे मैदानाच्या मध्ये केला जातोय आणि ज्याची चर्चा आपण खऱ्या अर्थानं करत होतो ना की प्रत्येकाला संधी मिळते आणि प्रत्येकाला संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. आज आम्ही मयूर डाकळ देखील अनेक वर्ष या संघामध्ये खेळताना पाहतोय. अनेक वेळा त्याला संधी मिळालेली आहे आणि त्याने स्वतःला सिद्ध केलंय. मी आयपीएलच्या मेगा ऑक्शन मध्ये पाहिलं असेल शार्दूलला कुठल्याही संघाने तिथे खरेदी केली नाही. त्यानंतर मात्र मोसीनच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून शार्दूलला तिथे संधी मिळाली
आणि आपल्या शारदार कामगिरीच्या जोरावरती त्याने IPL मधल्या आणि आपल्या महत्वाच्या करिअर मध्ये आपण पाहतो 100 विकेट्स देखील पूर्ण केल्या. म्हणजे ज्यावेळेस माणसाला संधी मिळते ना, तुम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. हलक्या दराचा चेंडू खेळलाय, तोपर्यंत आलेली एक सिंगल एका धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. दाफलगाववरती 8. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असेल मयूर. राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा समोर तडाखा टाकलाय, खेचून मारलं यावेळेस सरळ साइड स्क्रीन वरती. कडक बेधडक प्रेमच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू डीजे. यावेळेस मैदानाच्या मध्ये बघायचंय, मला वाटतं प्रेमने ठरवलेलं आहे. एक मिनिट सर, चौकार आहे की षटकार एकदा कन्फर्म करून घेऊ आपण. षटकार आहे. पुढे आता मयूर तयार. सकाळची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर पुढे एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 14 धावा आहेत. मयूर राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पायावरती टाकलाय बॉल आणि त्याला मात्र दिली आहेत फक्त दिशा. आणि इथे मात्र प्रेमच्या बॅट मधून मात्र खूप चांगलं जजमेंट दाखवत असताना डीप फाईन लेगच्या दिशेने खेळलाय हा चौकार. 4 धावा. चौकार इथे मैदानाच्या मध्ये आलाय. चौकाराच्या मदतीने दाफलगाववरती धावा ज्या आहेत त्या 18 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मयूरवरती प्रचंड मोठं आक्रमण. ओ स्विच हिट. आणि इथे मात्र सुचात वेगाने चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्त है 4 के. चौकार. मला वाटतं नाव फक्त प्रेम आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रचंड आक्रमकता आहे. 22 धावा धापलकावरती आहेत. मयूर ढाकळवरती आपण पाहतोय प्रचंड मोठा हल्ला आपल्याला जो बघायला मिळतोय. अक्षरशः मैदानामध्ये आता प्रेम ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, रिव्हरचा स्ट्रोक मात्र देखील तो सक्सेस त्याने करून दाखवला. मयूर पुन्हा एकदा बघायचंय, तयार असेल. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना आता पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. डबल माइंड जरूर प्रेम झाले, कारण पहिले पुढे सरसावले त्यानंतर बॅकफुट वरती आले. 22 धावा धापुलगावरती आहेत. अजून एक चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये इथे 22 धावा, 22 रन विदाउट लॉस. प्रेम पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचंय, स्ट्राईक ऑन तयार असेल. 22 धावा. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केलाय इनसाइड आउट. कोही नहीं मौका, ये सीधा चौका. 4 रन. दोन षटक संपली. 26 धावा धापलकावरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 18 चेंडू आणि आता 27 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहेत. आपण पाहतो ना की एखादा खेळाडू नवीन आहे किंवा एखाद्या खेळाडूचं नाव नाहीये महेश भाऊ, आणि तो खेळाडू जर तिथे चांगली बॅटिंग करत असेल तर त्याची चर्चा ही झाल्याशिवाय राहत नाही. आज चर्चा मात्र प्रेमची नक्की होईल, कारण प्रेमने आपण पाहतोय निलेश जगेवरती ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळला, तिथे षटकार आला.
मयूर ढाकळला मात्र त्याने टार्गेट इथे केलं. तब्बल 19 धावा त्याने मात्र मयूरच्या गोलंदाजीमध्ये वसूल केला. आता निलेश ढगे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आहे. परंतु निलेश ढगेला माहिती आहे आज इथे मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाहीये. लढाई निलेश ढगेची अनेक वर्ष आपण क्रिकेटमध्ये बघितलेली आहे. अनेक वर्ष बॅट पॅच सोबत झुंजत असताना देखील निलेश ढगेचं कमबॅक आम्ही बघितलेलं आहे. कमबॅक करता येतं हे निलेश ढगेने अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे. कारण लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन मी, कारण हे कर्तृत्व नाशवर नाही. अस्तित्व करायचंय पुन्हा त्या निलेश ढगेला. शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची जी गरज आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय मनगडच्या साह्याने तुषारने फार हुशारीने मात्र फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं इथे काम केलंय. प्रेमला इथे स्ट्राईक वरती आणलंय. धाफलकावरती 27 धावा. 17 चेंडू 26 धावांची अजूनही गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायचं यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव जो मैदानामध्ये ते केला जाईल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक, 26 धावांची अजूनही गरज मैदानाच्या मध्ये असेल. स्ट्राईक वरती बघायचं यावेळेस प्रेम. मोठा स्ट्रोक, लीडिंग एज. ओहो, व्हाट कॅच, व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. मयूर ठाकूरचा कॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. परंतु सॉफ्ट कॉर्नर म्हणून इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. कॅच एफर्ट्स हे जबरदस्त होते, परंतु तिथे मैदानामध्ये बघायचं आहे हा कॅच झालाय की नाही हे मात्र पाहिले जाणार आहे. जबरदस्त आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुवमेंट आहे, कारण ज्या खेळाडूने मात्र हा मुवमेंट शिफ्ट केलाय तो प्रेम. आणि इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय, OUT आउट. परंतु कॅचची चर्चा होईल, झेलची चर्चा होईल, मयूर ठाकूरची चर्चा होईल. काय जबरदस्त लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय त्याने मात्र अक्षरशः आपल्या चेंडूच्या स्वतःचं शरीर त्याने झोकून दिलं आणि चेंडूवरती झडप मारली. एक जबरदस्त झेल मयूर ठाकूरचा आपल्याला पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात. काय जबरदस्त एक अपुरा कॅच होता आणि हे केव्हा शक्य होतं तर हे शक्य होतं आपल्या फिटनेसने, हे शक्य होतं सातत्याने, हे शक्य होतं सरावातून आणि तेच मयूरकडून आपल्याला बघायला मिळालं. सन्माननीय 11 चॅलेंजर्सचे कट्टर समर्थक सन्माननीय आमचे टेलर मास्तर कुठं असेल त्यांना विनंती करतो आपण संपर्क साधायचा या मुख्य व्यासपीठावरती. सामन्याकडे जाऊयात पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये. यावेळेस आपण बघतोय निलेश ढगे आल्यानंतर मात्र विकेट आली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम होती ना ती विकेट आली आहे. यावेळेस पुढील चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या इथे मैदानामध्ये स्थिर आहे. धावफलक आपण बघतोय पुण्याच्या समीकरणाकडे मात्र मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 15 चेंडू 26 धावेंची गरज. गोलंदाज तयार निलेश ढगे काय मात्र कमबॅक करतोय. गोलंदाज तयार निलेश ढगे पुण्याचा तयार. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी हलक्या तना चेंडू आपण पाहतोय ते खेळलाय तोपर्यंत घेतलेले एक सिंगल. 28 धावा 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चौदा चेंडू 25. गोलंदाज तयार पुण्याचा निलेश ढगे राऊंड द विकेट.
कुलवट टप्प्याचा बॉल यावेळेस स्वतः फॉलो थ्रो मध्ये नजरेत नजर टाकली आता निलेश ढगेने. खुन्नस आहे हे खेळामध्ये आपण पाहतोय स्वतःच्या संघावरती ज्या मात्र जे संकट आलंय ना ते संकट मात्र आता दूर करण्याचं काम इथे निलेश ढगे करतोय. जब जब मैं बिक रहा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. आज निलेश ढगेने या षटकामध्ये काय कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, या षटकामध्ये 2 आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा बघायचे निलेश ढगे तयार. समोर मात्र असेल तुषार. मोठा स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ओहो इथे काय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ मध्ये एक खणखणीत चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं खेळाडू तिथे डबल माइंड होताना पाहायला मिळाले. समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 21 धावेंची अजूनही गरज. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 21 रन. बिग फाइट, बिग मॅच. कारण जो संघ जिंकणार तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार. जो संघ इथे पराभूत होईल त्या संघाला परतीचा प्रवास करावा लागणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र बघायचे गणेश तिकोणेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा मात्र बनवायच्या आहेत. धावा इथे रोखणार जाणार की बनवल्या जाणार. संघर्षाला सुरुवात झालीये. गणेश तयार. समोर मात्र बघायचं असेल श्रीधर आणि या वेळेस उडवलाय बॉलला डीप कॉर्नर मध्ये. निलेश ढगे आलाय चेंडूच्या खाली. इथे सुट्टी मिळणार नाहीये. इथे चुकी होणार नाहीये. इथे जबरदस्त झेल निलेश ढगेचा. विकेट. निलेश ढगेचा एक जबरदस्त झेल, जबरदस्त कॅच. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. अकरा चेंडू 21 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. सोमनाथ वाघमारे. बघायचंय देवकर मात्र एबीडी या नावाने देखील संबोधतात. आज ती एबीडीची भूमिका दाखवावी लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे तयार असतील. गणेश उजव्या ताडे. पहिलाच बॉल होता यावेळेस लेक्सिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये आली आहे. निलेश ढगे सांगतोय नाहीये हे टाकायचे नाहीयेत. अतिरिक्त धावे. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदलाव. एक आपण पाहतोय डीप थर्ड मॅन मध्ये खेळाडू, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. शॉट मिड विकेट, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन. यावेळेस पायावरती टाकलेला बॉल होता. मनगटाच्या साह्याने वळवण्याचा प्रयत्न जरूर तिथे केलाय. मुन्ना आलाय चेंडूला कव्हर करेल. लेग बायच्या रूपाने मिळतीये सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड आता मात्र 34 धावा, 34 रन. प्रेक्षक जे बसलेत ना त्या प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर बसायचे. पत्र्याच्या शेड मध्ये बसलेले प्रेक्षक धन्यवाद. 10 चेंडू 19 धावेंची गरज. गणेश तिकोणे मात्र बघायचं आहे. समोर आहे तुषार. पुढे सरसावलेत यावेळेस स्टेप आउट होत डान्सिंग डाऊन द विकेट. सोनार की तो एक लोहार की. तुषारच्या बॅट मधून आलेल्या खणखणी चौकार.
खूप चांगला आपण पाहतोय स्ट्रोक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जरूर तुषारच्या बॅट मधून आलाय. 38 धावा धापलकावरती आहेत. 9 चेंडू शिल्लक आणि आता 15 धावेंची गरज. मॅच हाय व्होल्टेज होताना बघायला मिळतीये. संघर्षाला तर सुरुवात झालेली आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत भी होगी. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस बघायचे. गणेश स्वतः चेंडू कव्हर करतोय. सिंगल घेतोय. धावाची संधी आणि यावेळेस काय तर 2 धावा यशस्वीपणे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळाईने या धावा मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जातील. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 8 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 13 धावा. 8 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 13 रन. सच हम नहीं, सच तुम नहीं, सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो. जीवन है संघर्ष आणि तो संघर्ष दोन्ही संघांचा मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. शेवटचे 8 चेंडू आणि आता 13 धावा बनवायच्या आहेत. अब नहीं चलेगा तेरा, नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा. 13 बनवायचे आहेत. स्ट्राइक वरती तुषार. पुन्हा एकदा बघायचं आहे. 7 चेंडू खेळलाय. 13 बनवलेले आहेत. पुढे सरसावलाय. स्टेप आउट झालेत. उंच गेलेला चेंडू. निलेश धागे खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद. सिक्सर. 6 रन. थँक यू डीजे. तुषार आता थांबायला तयार नाहीये. षटकार खेचलाय. 7 चेंडू आणि 7 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. पुन्हा इथे मात्र बघायचं शॉर्ट कव्हरला चेंडू खेळलाय. चेंडूची फेकी जबरदस्त बघायला मिळाली परंतु 1 धाव इथे आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 47. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 6 धावा. यानंतरची जी मॅच आहे राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी आणि त्यांच्या विरोधामध्ये सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे. दोन्ही टीम्स कुठल्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाही. तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या. 6 चेंडू आणि 6 धावींची गरज मैदानाच्या मध्ये. तुषारचे जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने खिंड लढवली, एका बाजूने बुरुज लढवलाय, एका बाजूने तो ठामपणे उभा आहे. तुषारने जणू काही या खेळपट्टीला स्वतःच घर बनवलंय आणि इथे मैदानाच्या मध्ये त्या प्रकारची बॅटिंग मात्र तो करतोय. कव्हर्स मध्ये खेळलेला चौकार, त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये खेळलेला षटकार, त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये देखील आलेला षटकार. शेवटचं षटक. मॅच ऑन आहे अजूनही आणि शेवटचं षटक बघायचं हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय सचिन जंगम. स्पीडअप करा, चला स्पीडअप करा, घाई करा. प्रयत्न करायचे. स्ट्राइक वरती तुषार आहे. पहिलाच बॉल होता. वेग बघायला मिळाला या चेंडू मध्ये परंतु नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेने सुरुवात केली जाईल. संघाची धावसंख्या पण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. धावफलकावरती 48. 6 चेंडू आणि 5 धावेंची गरज. असं म्हणतात ना, प्रयत्न करायचे. कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ. कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. जिंकण्यासाठी लढायचंय. ओ याही वेळी चेंडू मात्र काय असेल तर हा खराब चेंडू आहे. नो बॉल, नो बॉल. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 49 धावा. फ्रीट ऑन, फ्रीट ऑन. 4 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळेस मात्र नक्की जाऊन पाहतोय बॅटची एज होती. इष्टाच्या मागे मुंडाने मात्र एका हातामध्ये कॅच पकडला जरूर परंतु कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. फ्रीटचा चेंडू होता. संघाचा धावफलक आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच इथे स्थिर असणार आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 धावेंची गरज अजूनही.
6 चेंडू 6 धावांची गरज असताना मात्र 2 अतिरिक्त धावा आल्या आणि निलेश ढगे मध्ये असतील ह्या धावा अपेक्षित नव्हत्या. परंतु बघायचं सचिन कमबॅक करणार का. याही वेळेस शफल झालेत. वाईड यॉर्कर चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. वाईड म्हणजे काय, फलंदाजाच्या रीच पासून दूरवरती टाकलेला चेंडू म्हणजे वाईड आणि फलंदाजाने आपण पाहतोय चेंडूला फॉलो केलंय. हा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धावेंची अजूनही गरज. संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. जितना बड़ा संघर्ष होगा ना उतनी शानदार जीत भी होगी. सचिन तयार. स्ट्राइक वरती तुषार. लोअर फुल टॉस निलेश ढगेचा 100 कॅच. असे कॅच पकडले जात नाही. असे कॅच हाताला येऊन चिटकतात आणि निलेश ढगेने मात्र जबरदस्त झेल टिपलाय. तुषारची मोठी विकेट. यावेळेस जबरदस्त निलेश ढगेचा झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला बॅट्समन चला. आता तुम्ही तिकडे डगआउट पर्यंत नका जाऊ. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 3 जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. निलेश ढगे मैदानामध्ये काय जबरदस्त झेल टिपलाय. एका हातामध्ये मात्र आपण पाहतोय ज्या वेगाने चेंडू मात्र तुषारने मारला ना तो जबरदस्त कॅच पकडला निलेश ढगेने. जबरदस्त झेल होता. सचिन पुन्हा एकदा बघायचं यावेळेस नवीन बॅटर दाखल इथे होतील अशोक. असं म्हणतात मैदानामध्ये शेवटपर्यंत लढायचं, शेवटपर्यंत झुंजायचं, शेवटपर्यंत संघर्ष करायचा. अंधार कितीही दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो. हरलो तरी चालेल परंतु इतिहास घडवायचा असतो आणि तो इतिहास घडवायचा आहे. शेवटचे 3 चेंडू 4 धावेंची गरज. सचिन तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस वेग होता या चेंडू मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 2. 4 धावेंची गरज. काय मॅच रंगली आहे. 2 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. जबरदस्त आपण पाहतोय. स्वप्न अजूनही जिवंत आहे. संघर्ष सुरू आहे. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुलतान भी आ जाएगा, तू फकीर जिंदारक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सचिन. 2 चेंडू 4 धावा हे समीकरण आहे. एका बाजूला अशोक आहे, दुसऱ्या बाजूला सचिन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदलाव पुन्हा एकदा बघायचं यावेळेस. हे षडयंत्र आहे. हे जाळं रचलेलं आहे. सचिन तयार. 2 चेंडू 4 धावेंची गरज. पुढे मोठा सो खेळ खेळण्याचा प्रयत्न यशाच्या मागे बघायचे. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये आणि इथे घरट केव्हा सोडलाय. विकेट. फलंदाज मैदानामध्ये होतील बाद. थँक्यू डीजे. आणि मॅच बघा आता आली आहे कुठे. 1 चेंडू आणि 3 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. काय ती मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुपर ओव्हर मध्ये बघायची आहे का हे पाहिलं जाईल. 1 चेंडू आणि आता 3 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर श्रीकांत जगदाळे. स्ट्राइक ऑन तयार. 50 धावा आहेत. 1 चेंडू 3. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. भावी नगरसेवक चषकाचा थरार.
धर्मवीर प्रतिष्ठान बाजे विरुद्ध इंद्रायणी 11 देवगाव. एक चेंडू 3. सचिनने मॅच झुकवली आहे. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल ना तर एकदा या दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजवाय पैसे लागत नाही. एक चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. जाळं रचलंय. शॉट थर्ड मॅन. शॉट पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू लॉंग ऑफ लॉंग ऑन. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. सजवलेलं क्षेत्ररक्षण आहे. सचिन तयार आहे. एक चेंडू 3 धावा. लोअर फुल टॉस. लोअर फुल टॉस. आणि इथं काय गॅप मध्ये चेंडू तर चाललाय. चेंडू इथं काय संधी आली होती आणि इथे संधीचं सोनई मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि मैदानामध्ये काय असेल. रख हौसला मंजर भी आएगा. घडी तुम्हारी होगी. वक्त हमारा आएगा. आणि तो वेळ मैदानामध्ये आणलाय इंद्रायणी 11 देवगाव टीमने. अभिनंदन. आणि जो चौकार खेळलाय ना श्रीकांतने, चांसा मुल्ला साहेबांच्या वतीने श्रीकांतसाठी 200 रुपयाचा प्राइज आलेला आहे. एक जबरदस्त मॅच. जबरदस्त सामना. चला फिल्डिंग लावून घ्या. नंतरची मॅच. दोन्ही संघाने जबरदस्त खेळ दाखवला. दोन्ही संघाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं. इथे कोण जिंकलं कोण हरलं हे महत्वाचं नाहीये. इथे जिंकलंय क्रिकेट. आणि मला वाटतं दोन्ही संघाचं कौतुक करण्यासाठी